नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो। मी आता सध्या ठाण्यामध्ये आहे आणि वागळ्यागार डेपोमध्ये आता आहे। हे बघा पाठी डेपो पूर्ण आहे, या साईडला बस लागल्यात आणि मागच्या साईडला पण बसेस आहेत वरती त्या साईडला। आणि आज आम्ही विक्रोळीला चाललो। 70वा प्राथमिक नाट्य महोत्सव 2024-25 आज प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा आहे। तर आज त्या ठिकाणी आम्ही चाललोय। आमची पूर्ण 2 अंकी बी मोड मुळासकट या नाटकाची टीम आता आम्ही 5 वाजता निघणार आहोत सगळेजण। आता वाजले 4:30, आता अर्धा तास बाकी आहे। काही कलाकार आर्टिस्ट लोक आलेले आहेत आणि काही आर्टिस्ट लोक यायचे बाकी आहेत आणि काही आर्टिस्ट लोक तिकडूनच येणार आहेत। आणि आमच्यासाठी आता इथे बस केलेली आहे, त्या बसने आम्ही तिकडे पुढे प्रवास करणार आहोत। आणि आज विक्रोळीला 6 वाजता कार्यक्रम चालू होणार आहे। आता 4:30 वाजलेले आहेत, म्हणजे अजून 1.5 तास बाकी आहे। तर आमची आता इथून 5 वाजता बस सुटणार आहे। काही आर्टिस्ट यायचे बाकी आहेत, ते आल्यानंतर आम्ही इथून गाडी सोडणार आहोत। तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो कसा होतो ते। आणि हे नाटक करून आम्हाला 15 दिवस झाले। आता प्राथमिक फेरीचा निकाल आहे त्या ठिकाणी आणि प्राथमिक फेरीला काय निकाल लागणार आहे तर तुम्हाला पुढे समजेलच। आणि त्या ठिकाणी बेस्ट ॲक्टर, बेस्ट डायरेक्टर, नंतर सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे। तर ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला बघायला मिळणारच आहे पुढे। आणि हा 70वा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्य महोत्सव आहे। तर तुम्ही पुढचा प्रवास आवर्जून बघा। हे बघा समोर बघताना हे पूर्ण वागळे डेपो आहे TMTचं। या ठिकाणी पण पुढे वरती बसेस लागल्या, त्या ठिकाणी बसेस लागल्यात पार्किंगला। आणि ही जी बस आहे ना, ही बस आम्ही घेऊन जाणार आहोत विक्रोळीला। आता 4:30 वाजलेत, 5 वाजेपर्यंत आम्ही निघणार आहोत। आणि इकडे समोर बघताय तुम्ही मंग्या आणि साईराज। काही आर्टिस्ट लोक आलेले आहेत, काही आर्टिस्ट अजून यायचे बाकी आहेत। काय मंग्या, काय बोलतोय? मंग्या बऱ्याच दिवसांनी भेटला। आणि साईराज काय बोलशील मंग्या? खूप आनंद होतोय की आम्हाला 2रा नंबर आला आमच्या नाटकाचा आणि ती आम्ही आता ट्रॉफी घ्यायला जातोय, या त्या गोष्टीचा खूप आनंद होतो आम्हाला। आणि प्लस बघायला तर 5 पारितोषिक घेऊन आम्ही निघालो आता बस आमची। हा धुमाकूळ घालून मस्तपैकी मजा पोचलोय आम्ही तिथं, पण मजाच करू धुमाकूळ वाजू। काय साई काय बोलशील? आणि सर्वप्रथम नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना। असंच आमच्या स्वप्नीलवर पण प्रेम करत राहा, आमच्यावर पण प्रेम करा। आणि हा माझा मित्र मंगेश, आणि भरपूर टोप्या घातल्या बॅनरमध्ये, आता यांनी स्वतःच टोपी घातली। आणि आता इथून पुढची आपली भेट जशी विक्रोळीला झाली तशी पुण्याचे जे आमचे रसिक प्रेक्षक असतील त्यांनी पुण्याला आवर्जून हजेरी लावा तिकडे। आणि आमच्या स्वप्नीला सुद्धा पाण्याची संधी मिस करू नका। इथे तुम्हाला ॲड्रेस जो काही असेल आमचा पुण्यातला तुम्हाला नमूद केला जाईल, तारीख वार वेळ सगळं तुम्हाला नमूद केलं जाईल। धन्यवाद। हे बघा हे समोर दिसताना हे सगळे आर्टिस्ट लोक आहेत। काही आर्टिस्ट आलेत, म्हणजे एवढेच आर्टिस्ट लोक आलेत, अजून काही आर्टिस्ट लोक यायचे बाकी आहेत। आणि काही आर्टिस्ट लोक आहेत ना डायरेक्ट त्या ऑन लोकेशनला येणार आहेत विक्रोळीला। आणि आता 5 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आता किती वेळ जाईल सांगता येणार नाही। आणि हे बघा ही बस केलेली आहे आम्हाला जाण्यासाठी विक्रोळीला। ज्या ठिकाणी आमचा प्रयोग होता ना, नाटक होतं ना, त्याच ठिकाणी आम्हाला तिकडे जायचं आहे। त्याच स्टेजला आमचा बक्षीस वितरण समारंभ त्या ठिकाणी होणार आहे। तर ओळख करून देतो, ही शरयू। काय सांगशील शरयू? नमस्कार नमस्कार। मला खूप छान वाटतंय, आमच्या नाटकाला 2nd प्राइज मिळालंय आणि मला 3rd प्राइज मिळालंय। ह्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट अजून काय असू शकते? एवढंच म्हणून मी बोलले। 3rd प्राइज कशामध्ये भेटले काय कळू दे, त्यांना पण कळू दे। मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं प्राइज मिळालंय, 3rd प्राइज मिळालंय। आणि नाटकामध्ये हिचं पात्र अक्षता म्हणून होतं आणि नाव आहे शरयू। त्याच्यात माझे शब्द फुटत नाहीत। ओके, तुम्ही काय सांगाल? खुशी वाटते ना की मला काय बोलावं सुचत नाही, म्हणून मी आज काय सांगते सुजित? नमस्कार, माझं नाव सुजित गणपत भोळे आणि मी पात्र केलेलं रतनलाल फुलचंद सावकार। तर आमच्या नाटकाचं नाव होतं बी मोड मुळासकट। खूप छान नाटक आहे आणि आमचं कामगार कल्याणला ह्या वर्षी 2024ला आम्ही 2nd प्राइज आमचं मारलेलं आहे। त्याचबरोबर आम्हाला
स्त्रीचं अभिनयाचं 3रं प्राईज मिळालेलं आहे. त्याचबरोबर अभिनय पुरुष जे पाटोळे काका करायचे त्यांना 2nd अभिनयाचं मिळालेलं आहे. नेपथ्याचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि प्रकाश योजनाचं मिळालेलं आहे आणि दिग्दर्शनाचं 2nd मिळालेलं आहे. असे अनेक पुरस्कार आम्ही विजेते झालेले आहोत. तर आम्ही आता चाललोय, आमचा एक वेगळाच माहोल असेल तिथं कामगार कल्याणचा फायनलचा आणि महाअंतिम फेरी होणार आहे. त्यामुळे आम्ही खूप बोलतात ना एक्साइटमेंट आहोत की कधी होणार ती अंतिम फेरी. म्हणजे प्रत्येक काही जण नवीन कलाकार आहेत, काही जुने कलाकार आहेत. मी तर दुसऱ्यांदा केलेलं आहे काम TMT मध्ये तसं आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मुलांना ही संधी मिळते हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर माझ्या बाप्पांना खूप अभिमान वाटतो की मी आपल्याच TMT मध्ये म्हणजे काम करतो अभिनयाचं. आणि प्रत्येक मित्रांनी त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा खूप छान अभिनय करतो. जसं की मला पण खूप अभिमान वाटतो की मी माझ्या वडिलांचे जिथे काम करतात तिथल्या कामगारांसोबत मित्रांसोबत मी काम करतो. त्याचबरोबर माझे मित्र जसं की मंगेश असेल, साई असेल, शैव असेल आणि विधाटे काका, पानसरे काकांनी खास करून हे नाटक लिहिलं. आणि त्याचबरोबर माझा मित्र विजय पाटील, आम्ही याच्या आधी तहान ही एकांकिका केली होती. खूप छान नाटक होतं ते, पण एकांकिका होती. त्यात मी छोटंसंच पात्र करायचो, पण मजा आली काम करायला खरं सांगायला गेलं तर. आणि ह्या बिमोड नाटकात पण देखील असं वाटलं नव्हतं की आमचं 2य पारितोषिक येणार आहे. आम्ही आता 2य पारितोषिक मिळालेले आम्हाला. आता खूप अजून एक वेगळी एनर्जी काम करण्याची आम्हाला आलेली आहे, ऊर्जा आलेली आहे. आम्ही एक पुन्हा एकदा लढू आमच्या पहिलं पारितोषिक करण्यासाठी. बघू आता महाअंतिम फेरीमध्ये. आणि सगळेच मित्र जमलेले आहेत आमचे. आता आम्ही आता चाललोय सगळेजण विक्रोळीला. वाटलं नव्हतं की आमचा 2रा नंबर छान वाटतंय. फायनलची तयारी करू आणि आजची जोरात नाटक करू. पहिले येण्याचा प्रयत्न नक्कीच करू. नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. असंच आम्हाला सहकार्य करत राहू. फायनली आमचा बॅनर लागलेला आहे बिमोडचा. हे बघा समोर हा बॅनर लागलेला आहे आणि हीच गाडी आम्ही घेऊन पुढे विक्रोळीला जाणार आहोत. अनपेक्षित असा विजय झालेला. अनपेक्षित. मी तर आज 20 वर्ष प्रतीक्षा करत होतो या क्षणाची. तो क्षण आज आलेला आहे. खूप बरं वाटतं. त्याला कारण एकच, आमची संपूर्ण टीम आहे. आमचे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, परिवहनचे अधिकारी असतील, लेखक मोहन पानसरे सर, आमचे दिग्दर्शक विजय पाटील सर आणि आमची अख्खी टीम. त्यामुळे हे आम्हाला खूप मोठं यश मिळालेलं आहे. खूप श्री स्वामी समर्थांची कृपा आहे आणि सगळ्या मित्रपरिवाराच्या शुभेच्छा आमच्या फळाला आला. श्री स्वामी समर्थ. चला हे आमचे ज्वेलर्स आणि प्राचार्य साहेब बॅनर बांधतायत. बघा ते तिकडूनच येणार आहेत. हे बघा हे समोर आमचं बॅनर आहे. या ठिकाणी पण वाघळे डेपो आहे TMTचं. या ठिकाणी ते आता बॅनर लागेल. आणि या ठिकाणी आमचा 2रा बॅनर लागतोय नाटकाचा, बिमोड या नाटकाचा. या ठिकाणी डेपोच्या बाहेरच्या साईडला आहे ना हा बॅनर लागतो. आणि एक आम्ही पहिला लावला तो मला दाखवला, तो गाडीच्या पुढे होता. फ्रेमला आहे ना, त्या फ्रेमला बरोबर बसवलेला आहे. आणि ह्या बॅनरवरती ना मोठा बॅनर असल्यामुळे म्हणजे स्पष्ट दिसतंय, नाव वगैरे स्पष्ट दिसून येतात. आणि जे फोटो वगैरे आहेत ना ते पण स्पष्ट दिसून येत आहेत. या ठिकाणी हा माझा फोटो आहे बघा, या ठिकाणी वरती पहिल्याच कोपऱ्यामध्ये. आणि या साईडला आहे ना हे वाघळे डेपोचं बस स्टॉप आहे. आणि या ठिकाणी आतमध्ये बस पार्किंग वगैरे केलं जातं डेपोमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, स्वामी समर्थ महाराज की जय. चलो गणपती बाप्पा. चला आम्ही निघालो आता विक्रोळीला जायला. सगळे जण आता डेपो मध्ये सगळे निघालोय.
काही आर्टिस्ट आलेत, काही आर्टिस्ट डायरेक्ट तिकडून येणार आहेत. तुम्ही कुठे? आम्ही आता फायनली पोहोचलोय आम्ही इकडे आता कामगार कल्याण भवनच्या इकडे. आणि असं लगेच मागे दाखव. हॅलो, फायनली पोहोचलोय आम्ही. आता खूप धमाल होणार आहे, मस्त मजा करणार आहे. आमची बस पण आली. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत कामगार कल्याण भवनच्या इकडे, स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाच्या इकडे. आणि हे बाकीचे आर्टिस्ट लोक आहेत ना पुढे आलेले आहेत बघा. हे लेडीज लोक आहेत ना हे पुढे आलेले आहेत आणि बाकीचे आम्ही गाडीमध्ये बसमध्ये आलो. आणि सुजित नाही, प्रथमेश आणि सुजित मंग्या. काय सांगशील सुदर्शन, आपण प्रॉपरली आता लोकेशनला पोहोचलोय. सर्वात प्रथम नमस्कार. एवढंच सांगेन की 20 तारखेला आमचं बिमोड मुळासकट हे नाटक आम्ही सादर केलं होतं. आणि सादर केल्यानंतर थोडंसं होतं की काय होईल, कसं होईल, नंबरात येईल नाही येईल. पण ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी आम्हाला कळलं की आमचं नाटक द्वितीय क्रमांकावर आलं. म्हणजे आमच्या नाटकाने 2 नंबर मिळवलाय. आणि माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच नाटक होतं आणि पहिल्याच नाटकात नंबर मिळवणं हे माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट होती. त्याचबरोबर आज 5-6 तारीख आज 6 तारीख आज आमच्या नाटकाला बक्षीस मिळणार आहे. म्हणजे आम्हाला बक्षीस मिळणार आहे, तर खूप एक्साइटमेंट आहे बक्षीस घेण्याची. आणि स्टेजवर जाऊन बक्षीस वगैरे घेणं खूप मजा येणार आहे. मी शिवाजी चोरगे, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा. मी 20 तारखेला कामगार कल्याण भवन विक्रोळी येथे बिमोड मुळासकट मोहन पानसरे लिखित हे नाटकाचा प्रयोग सादर केला. आणि त्यामध्ये आम्हाला आज 2रा क्रमांक मिळाला आहे आणि त्याचे बक्षीस वितरण समारंभ आज ठेवण्यात आलेले. त्यासाठी आम्ही एवढं उत्सुक झालेलं की आम्हाला बक्षीस मिळणार आहे. आणि माझ्या आयुष्यातली खूप मोठी ही आहे. आज मी पहिल्यांदाच स्टेजवर जाऊन बक्षीस घेतोय आणि मी पहिल्यांदाच या नाटकामध्ये काम केलं आणि पहिल्याच नाटकामध्ये आम्ही 2ऱ्या क्रमांकावर आलेलो आहे. रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग आयोजित हा 17वा प्राथमिक नाट्य महोत्सव 2024-25 त्या वीर सावरकर नाट्यगृह कामगार कल्याण भवन विक्रोळी येथे संपन्न झाला. दिनांक 11 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या संपूर्ण कालावधीमध्ये दररोज सायंकाळी 7 वाजता एक नाट्यप्रयोग होत होता. ठाणे विभाग म्हटल्यानंतर मुंबई सबर्बन, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील कामगार कल्याण केंद्रांमधील सर्व नाट्यसंघ या स्पर्धेत सहभागी झाले. एकूण 19 नाटकं या स्पर्धेत सहभागी झाली. आणि याकरता त्या स्पर्धेचं परीक्षण ज्यांनी केलं ते अनंत पेंडेकर साहेब, रवींद्र सावंत साहेब आणि ज्योती किसा मॅडम या 3 परीक्षकांनी त्याचं परीक्षण केलं. आणि अत्यंत सुंदर अशा संहिता लेखकांनी लिहिल्या, सादर झाल्या आणि अत्यंत चुरशीचा असा एक स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. सगळी नाटकं आपण सगळ्यांनी आता तंत्रज्ञ कलाकार आहेत, आपण स्वतः काम केलेले रसिक प्रेक्षक ज्या पद्धतीने रोज इथे उपस्थित राहत होते त्या रसिक प्रेक्षकांनी ह्या नाट्य महोत्सवाचा खूप चांगला असा आनंद घेतला आणि ही स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. आज
6 जानेवारी आपण सगळे इथे जमलेलो आहोत। या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याकरता आदरणीय पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यापैकी सह आयुक्त गट महाराष्ट्र शासन तथा परिवहन व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचे आदरणीय भालचंद्र बेरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक अभिनेते आदरणीय जनार्दन लवंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि जी नवी दिशा या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला मिळालेले जे सोशली आम्ही अपडेटेड झालेलो आहोत हे आमच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त आदरणीय रविराज हिवरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आपण तिन्ही मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। तसेच तिन्ही परीक्षकांचं आम्ही स्वागत करतो। ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे गुणवंत कामगार आहेत आदरणीय उदय पानसरे सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे। सत्यवान भास्कर साहेब आहे, गुणपाल पाटील आहे, हे आमचे गुणवंत रवींद्र आवटी साहेब आहे, गुणवंत कामगार आहेत, तसेच आमचे शर्मपत साहेब आहेत। विक्रोळीतील ज्येष्ठ नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेल्या हा सोहळा अतिशय दिमागदार स्वरूपात आपण संपन्न करत आहोत। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरता आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता आमच्या ठाणे विभागाचे प्रभारी सहाय्यक कलानिधी आदरणीय नितीन पाटील साहेब यांनी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। नमस्कार। महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय ठाणे आयोजित 70वा प्राथमिक नाट्य महोत्सव। या नाट्य महोत्सवामध्ये एकूण 19 नाट्य संघांनी सहभाग नोंदविला असून 242 कलावंतांनी आपली या ठिकाणी भूमिका दाखवली आहे आणि विक्रोळीकरांनी आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व परिसराने उत्तम असा प्रतिसाद या नाट्य महोत्सवाला दिलेला। सर मी सांगू इच्छितो की या ठिकाणी एवढी गर्दी मी पण कधी पाहिली ती, म्हणजे 19 वर्ष माझी नोकरी झाली या 19 वर्षामध्ये आणि नाट्य महोत्सव तर मी 19 नाट्य महोत्सव पाहिलेले आहेत 19 वर्षासाठी, पण असा नाट्य महोत्सव मी पाहिला म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा ज्या लेवलच्या होत्या त्या लेवलला आपला दर्जा गेलेला आहे। मला स्वतःला समजून पडत होता की काय होणार आता परीक्षकांच्या म्हणजे एकदम म्हणजे विचित्र परिस्थिती होईल अशी मला वाटत होतं आणि खरंच खूप छान असे या नाट्य स्पर्धा मलाही बऱ्याचशा समाजोपयोगी समाजाशी संबंधित वेगवेगळ्या समाजावर होणारे अत्याचार आपण या ठिकाणी दाखवले आणि त्याच्यातून आपण समाजाला चांगली दिशा आणि दशा आणि आपण कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे एक उत्तम आपण आपल्या कलाकृतीने आम्हाला दाखवलं। खरंच मी या नाट्यावर बघून खूप भारावून गेलेलो आहे। आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण चांगले विषय या ठिकाणी मांडले आणि असेच नाट्य महोत्सवामध्ये आपण दरवर्षी जास्तीत जास्त अधिक संघाने आपण सहभागी नोंदवावा एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर मी मान्यवरांचं स्वागत करण्याकरता पाटील विनंती करतो। सहाय्यक गट महाराष्ट्र शासन तथा परिवहन व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा आदरणीय भालचंद्र बेरे साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। त्यानंतर ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक अभिनेते आदरणीय श्री जनार्दन लवंगरे साहेब यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मंडळाचे कल्याणित आदरणीय श्री रविराज हिवरे साहेब यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। ज्येष्ठ परीक्षक श्रीमती ज्योती लिसा मॅडम यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। ज्येष्ठ परीक्षक आदरणीय रवी सावंत साहेब यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। टाळ्या जोरदार असायला ज्येष्ठ परीक्षक आदरणीय श्री अनंत पेडणेकर साहेब यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं।
ज्यांच्या मार्गदर्शनास्तव हा सोहळा इथे दिमागदार स्वरूपात सादर झाला, याकरता संपूर्ण ठाणे विभागाच्या वतीने मी पाटील साहेबांचे सुद्धा स्वागत करू इच्छितो. एक तुम्हाला आम्हा सर्वांच्या वतीने आपण स्वतःच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. एक प्रातिनिधिक स्वरूपात मी पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण आमचा पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान करूया. मी सायली नाईक यांना विनंती करतो, कल्याण निरीक्षक सायली नाईक यांना विनंती करतो की आपण पाटील साहेबांचा एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण सन्मान करावा. हा सर्व तुम्हा आम्हा सगळ्यांचा सत्कार आहे. धन्यवाद. स्पर्धा संपन्न झाली, सगळ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाली सगळ्यांना जाहीर झालेला, त्यामुळे सगळ्यांच्या हातात आहे. त्यात विशेष असं नाही, सगळ्यांचं कौतुक तर आहेच. परंतु ही स्पर्धा कशी संपन्न झाली, स्पर्धेविषयी काही मत असेल किंवा स्पर्धेत काही त्रुटी असतील किंवा स्पर्धा कशा प्रकारे झाली हे ऋण व्यक्त करण्याकरता मी तीनही परीक्षकांच्या वतीने आदरणीय ज्योती मिसळ मॅडमांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं तीनही परीक्षकांच्या वतीने. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय इथे आलेले पाहुणे सगळे आणि मुख्य म्हणजे इथे आलेले सगळे नाट्यकर्मी आणि रसिक प्रेक्षक हो, सगळ्यांनाच माझा नमस्कार. खरं तर इतक्या तुडुंब गर्दीत, प्रत्येक नाटक इतक्या तुडुंब गर्दीत झालं की मला असं वाटतं की बरेचदा प्रेक्षकांची वादवा असते, पण इथे तसं झालेलं नाहीये. आणि मला असं वाटतं हे सगळं श्रेय आपले पाटील साहेब आणि नाईक मॅडम आणि त्यांचे सगळा स्टाफ यांना आहे, कारण त्यांनी तेवढा प्रचार केला असं मला वाटतं आणि खरोखरच गोष्टी आहे असं मला वाटतं. आता आपण जी आता 19 इथे नाटकं झाली, खरं तर आम्ही तिघांनी अगदी पारदर्शकपणे निकाल लावलेला आहे. अर्थात तो सगळ्यांना पटतोच असं नाही, कारण ज्यांना बक्षिसं मिळतात ते आमचं कौतुक करतात आणि म्हणतात की वा छान रिझल्ट लागला, छान निकाल लागलाय, पण त्यांना मिळत नाहीत ना. ते काय म्हणतात माहितीये तुम्हाला? पण मी बरेचदा ऐकलेलं आहे, त्या परीक्षकांना काही कळत नाही, कुठून आणले कुणाच ठाऊक वगैरे वगैरे, त्यांना काही समजत नाही. पण असं होत नाही, कारण प्रत्येक जण इथे येतो, तो प्रत्येक जण जो येतो तो प्रत्येक जण आपला बक्षीस मिळवायला येतो, काहीतरी चांगलं सादर करायला येतो असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की हे खरोखरच इतकं छान झालं, छान नाटकं झाली, अगदी नाटकं चुरशीची झाली असं मला हरकत नाही, म्हणायला हरकत नाही. आणि मुख्य म्हणजे आम्ही तीनही परीक्षकांना ह्याला देऊ का ह्याला देऊ, हे बरोबर आहे का ते बरोबर आहे, असा वादावादी करून अगदी शेवटचा आम्ही पारदर्शकपणे रिझल्ट लागलेला आहे. आणि मला काहीतरी फक्त तर इथे रंगकर्मी असतील तर त्यांना मला थोडंसं सांगावं असं वाटतं की आपण जेव्हा नाटक सादर करतो तेव्हा आपण फक्त आपल्यासाठी करीत नाही, आपण प्रेक्षकांसाठी सुद्धा करतो, परीक्षकांसाठी सुद्धा करतो, हे लक्षात ठेवायला हवं. कारण इथे बरेचदा नाटकांमध्ये आम्ही बघितलं की जवळजवळ सुरू जे नाटक झालं ना, अर्ध्या अंकापर्यंत आम्हाला काही ऐकूच येत नव्हतं त्यांचं. असं 2-3 नाटकांमध्ये झालं, सगळ्याच नाटकात असं झालेलं नाहीये, पण 2-3 नाटकात असं झालेलं आहे. एक लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा आपण नाटकाचे पहिलं पात्र जे असतं ना, पहिलं पात्र ती जी पट्टी लावतो तो पात्र, ते पात्र जी पट्टी लावतो तेच संपूर्ण नाटक भर चाललं जातं. म्हणून पहिल्या पात्राची ही जबाबदारी आहे की त्यांनी पहिल्यांदा जेव्हा येतो तेव्हा थोडस मोठ्याने बोलावं. एरवी सुद्धा आपण म्हणजे मान्य आहे मला की काही लव्ह सीन्स असतात, काही प्रेमाचे सीन्स असतात, काही काय म्हणता येईल आपल्याला रडके सीन असतात किंवा एक भावनिक प्रसंग असतात, पण त्यावेळेला आपण भावनिक होतो वगैरे मान्य आहे. पण लव्ह सीन करताना सुद्धा तुम्ही दोघं फक्त एकमेकाशी बोलताय, असं वाटतं काहीतरी तोंड हलतायत, पण आम्हाला काही कळतच नव्हतं की याचं काय चाललेलं आहे, काय बोलतायत. परीक्षकांपर्यंत येऊ द्या, प्रेक्षकांपर्यंत येऊ द्या,
तर मग आपल्याला म्हणतात की अरे काहीतरी बोलतायत, नाही तर कळणारच नाही तर आम्ही कसं काय त्याचं परीक्षण करणार. हे लक्षात नाट्यकर इथे जितके असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं. आणि मला असं वाटतं बरेचदा असं झालं की रडतो आपण, जे भावनिक सीन असतात ना, रडणारे सीन असतात, आपण जोर जोरात रडून बोलतो. अरे पण तुमच्या त्या रडण्यामध्ये तुम्ही काय बोलता हेच आम्हाला कळत नाही. बरं का अरे किती तुम्ही सांगतो काय तुम्हाला काही कळलं, मी काय कळलं तुम्हाला काय नाही कळलं ना. हे असं होतं म्हणजे आपण जेव्हा भावनिक सीन करतो तो भावनाशील असतो, मान्य आहे, खूप छान असतात त्याच्या भावना, त्याचे एक्सप्रेशन सगळं खूप छान असतं. अरे पण तुम्ही काय बोलता ते तर करून देतं असं. पण मला असं वाटतं की खरंच खूप खुशीची झाली. आणि मला असं वाटतं की सगळ्यात बरेचदा तुम्ही सेट खूप मागे लावता. सेट मागे लावल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की जेव्हा सीन मागे लागतात तेव्हा थोडं पुढे येऊन बोला. पुढे आल्यानंतर कळेल ना, मागे तुम्ही इतके बडबड करता, मागे सीन लावल्यानंतर इकडे एक सीन आहे, इकडे एक सेट आहे, तिकडे एक सेट आहे, तिकडे मान्य आहे सगळं सेट आहे. पण ही जबाबदारी आहे की तुम्ही जे बोलता तुमचे हावभाव लोकांपर्यंत किंबहुना शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे ही आपली म्हणजे कलाकाराची जबाबदारी आहे की मी जे बोलतो ज्याला आपण फुटेज म्हणूया, अर्थात एक आमदार कल्याणचा असा निवड त्यांनी पहिल्यांदा काही लोक स्टेजवर येतात, पहिल्यांदा बोलत असतात, पहिल्यांदा काम करतात, कधी घाबरतात, कधी विसरतात, मान्य. पण एक मात्र खरं की या अख्ख्या स्पर्धेमध्ये फार सगळ्यांचं पाठांतर इतकं चोख होतं की मला असं वाटतं या पाठांतरासाठी सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे इतक्या मुलांनी कामं केली, मुलींनी कामं केली, फक्त 2-3 जणच विसरले असतील. हे किती कौतुकाची बाब आहे. आणि तुम्हाला मी सांगते हे तिथे आले आणि बोलले पहिल्यांदा जे काम करत होते त्यांचं तर कौतुक आहेच. आणि ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं अभिनंदन आहेच. ज्यांना नाही मिळालं त्यांना का मिळालं, परीक्षक असे होते, परीक्षा कळत नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही येऊन बघा नाटकं सगळ्यांची, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण कुठे कमी होतो किंवा ते कुठे जास्त होते. 19-20 असतं. पण आम्ही जेव्हा नाटक बघतो तेव्हा फक्त आणि नुसतं अभिनय बघत नाही, तर नेपथ्य काय आहे, स्केच आहे, ग्रुपिंग लाईट्स कसं केलं आहे, लाईट्स कसे आहेत, कथानक काय आहे, त्यांचा हावभाव काय आहे, अभिनय सगळंच बघत असतो. त्याच्या बरेचदा नेपथ्य लावतो आपण, नेपथ्य लावतो, दिसायला खूप छान दिसतं, पण त्याचा वापर काय केलाय तुम्ही, वापर केला आहे का, लावून ठेवलाय, पण ते कशासाठी कुठे त्याचं काही म्हणजे त्याचं कशासाठी केलं हेच कळत नाही. बरेचदा असतं खूप चांगलं दिसतं, अरे पण नुसतं शोभेसाठी आपण नेपथ्य ठेवतोय का, नाही. तर प्रत्येक नेपथ्याचा काय उपयोग आहे हे तुमच्या हालचालीतून, तुमच्या बोलण्यातून कुठेतरी यायला हवं आहे. आणि मला असं वाटतं हे सगळं मी खूप बोलण्यात काही मतलब नाहीये, कारण सगळेच जण आतुर आहेत. कोणाला बक्षीस मिळालंय, कोणाला नाही, हे बहुतेक जाहीर झालेलंच आहे मला असं वाटतं. आणि मला एक सांगा असं वाटतं की ही कामगार कल्याण इथं मी जेव्हा आलो, मी बरोबर म्हणजे बरेच वर्षांपूर्वी आले होते, पण इथे नितीन पाटील सर, नाईक मॅडम, त्याच्यानंतर त्यांचा सगळा स्टाफ इतकं प्रेमाने आणि इतक्या आपुलकीने इतकं आमच्याशी छान वागत होते की आम्हाला असं वाटलं की अरे मी तर म्हटलं सुद्धा. आणि मुख्य म्हणजे एक तुम्हाला गमतीचा एक विषय सांगते की रोज नवीन पदार्थ इथे 3 जण खूप होते, ते आम्हाला करून खाऊ घालत होते. मग त्यांना म्हटलं ते वर्षभराने असं चाललं ना तरी आम्ही यायला तयार आहोत. त्यांच्यापैकी एक जण म्हणतात मॅडम स्पर्धा नको, वाटलं तर आम्ही तुम्हाला पार्सल पाठवतो. गमतीचा भाग आहे अर्थात, पण खरंच इथे खूप आपुलकी मिळाली, खूप प्रेम मिळालं. आणि अशाच सगळ्या स्पर्धा अशा खुशीच्या होत राहू, पुढेही अशाच खूप छान छान स्पर्धा इथे व्हाव्या असं मला वाटलं. आणि मी माझे 2 शब्द संपवते. आणि फक्त एवढे लक्षात ठेवा, त्यांना बक्षीस मिळाले नाही, हम होंगे कामयाब एक दिन, मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. एवढं लक्षात ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे. एवढी तुम्हाला सगळ्यांनी इथे एवढं व्यासपीठ तुम्हाला दिलं आहे, त्याच्यानंतर एवढ्या सुविधा आहेत, त्याचा फायदा घ्या. आणि
खूप पुढे जा. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. बक्षिसं सगळ्यांना मिळालेली, दाबू नका. सन्माननीय रंगमंच व्यासपीठ प्रमुख पाहुणे, त्याचप्रमाणे सन्माननीय माझे प्रेक्षक वर्ग, तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुद्रा. मित्र, आता माझे सहकारी जो दिवसाळे स्पर्धेच्या संदर्भात ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यापेक्षा मी काही वेगळं सांगणार नाही आहे. परंतु ही स्पर्धा गेले 70 वर्ष नॉनस्टॉप कामगार कल्याण केंद्राने चालू ठेवले. याबद्दल सतशा त्यांचे आभारी आहे. मी सुद्धा ह्या कामगार रंगभूमीवर घडलो आहे आणि आज या रंगभूमीने मला स्पर्धक, परीक्षक आणि प्रमुख पाहुण्याच्या भूमिका दिल्या त्या कामगार कल्याण केंद्राने दिलेल्या आहे. त्यामुळे कामगार कल्याण केंद्राचे मी आवर्जून आभार मानतो. मित्रांनो, स्पर्धा म्हटली की कोणतरी जिंकतोच आणि कोणतरी हारतोच. शेवटी ससा आणि कासव. तरी सुद्धा जे जिंकलेत आहेत त्यांच्या अभिनंदन, जे जिंकलेत नाही त्यांचंही अभिनंदन, जे हारले आहेत त्यांचंही अभिनंदन, ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचंही अभिनंदन. पण पुढच्या वेळेस ते पात्र व्हा अशी अपेक्षा करतो. त्यांनी एक स्पर्धक मधूनच अशी अपेक्षा ठेवून प्राइज मिळवलेली आहे. तुम्हालाही शुभेच्छा. दुसरी गोष्ट, दोन संदर्भ यासाठी बोलतोय. नाटक या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. ना म्हणजे नाही, डक म्हणजे दृष्टी. ना म्हणजे नाही, डक म्हणजे दृष्टी. ज्याला दृष्टी नाही असाही माणूस नाटक बघतो, ते नाटक. त्याचप्रमाणे जशी आपली जन्मकुंडली आहे, जे माझ्या गुरुजी सांगितले मी तुम्हाला सांगतोय, जशी आपली जन्मकुंडली आहे तशी त्या रंगमंचाची पण एक कुंडली आहे, बरोबर. त्या कुंडलीवरती जसे ग्रह आहेत तसे या रंगमंचावर सुद्धा ग्रह आहे. त्याप्रमाणे ज्या कलाकार जे वावरतात ते इकडचे ग्रह आहेत. दुसरी गोष्ट, रंगमंच म्हणजे पंचपक्वानं भरलेलं ताट आहे. लक्षात ठेवा. त्यामध्ये जसे वेगवेगळे प्रकार असतात, पदार्थ असतात. काही गोड असतात, काही खारट असतात, काही तिखट असतात, काही वेगवेगळे प्रकार असतात. तसे सुद्धा रंगमंचावर वावरणाऱ्या कलाकारांचे चव असतात. ते चवीने चाकायला तुम्ही प्रेक्षक असतात, म्हणून ते नाटक असतं. त्याचप्रमाणे काही जणांना नेपथ्य लावतात. ही एक तांत्रिक गोष्ट आहे. त्याचा एक नियम असतो. नेपथ्य लावताना ऍक्टिंग होता प्रॉपर्टी याचा अभ्यास करून कलाकारांनी किती जागेत वापरायचं असतं त्याचा अभ्यास केला पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ज्या नेपथ्याची बाजू जशी लावलेली आहे त्याच्यावरती विशिष्ट प्रकारचा एक अभ्यास करून जे दिग्दर्शन आहे, लेखकाचं नाटक घडवलेलं असतं, अलंकारिक भाषा दिली असती, एक जी मूर्ती तयार केलेली असती, ती मूर्ती म्हणजे कलाकारांनी सादर करून तुमच्यापर्यंत मनोरंजन करायचं असतं. ती मूर्ती म्हणजे कलाकार. दुसरी गोष्ट, मॅडमने मला सांगितलं एक मजेची बाजू म्हणून, क्लिअरिटी, शाब्दिक भाषा आणि बॉडी लँग्वेज याचा वापर झाला नाही तर हे नाटक दिसू शकत नाही. आज एक माझ्या कलाकारांना विनंती आहे. आज टीव्हीचं माध्यम आहे, त्या टीव्ही माध्यमामधून लक्षात ठेवा, कॅमेरा सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत असतो. कॅमेरा या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करत असतो. पण रंगमंचावरती आपण गिव्ह अँड टेक, त्याने दिलेला आणि आपण घेतलेला याचा जो अभाव आहे, अभिनय आहे, तो तुम्हाला सगळ्यांना जर दिसला तर तो अभिनय म्हणता येईल. आमच्या वेळेस शोल्डर होता, शोल्डरवरती घेऊन शोल्डरवर घ्यायचं जायचं आणि शोल्डर घेऊन ते बघायचं, जेणेकरून समोरच्या प्रेक्षकांना तो समोरचा आर्टिस्ट काय घेतोय आणि काय घेतोय हे बघायला यायचं, समजत असेल. किंवा कृपा करून टीव्ही माध्यम, कॅमेरा आणि रंगमंच यात फरक आहे हे लक्षात ठेवा. मला माहिती आहे वेळ जास्त झालेली, तुम्ही माझा विषय कंटाळणार, पण तरी पण तुम्ही पक्षाने उत्सुकात मी जास्त वेळ न घेता
तुम्हाला शुभेच्छा देतो, नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा कामगार कल्याण केंद्राचं अभिनंदन करतो. लगातार 60-70 वर्ष ठेवली आहेत आणि त्याच गोष्टीमुळे सांगतो की आज आम्ही जवळजवळ 1 महिनाभर इथे आहोत. इकडचा जो स्टाफ वर्ग आहे त्याची तळमळ, त्याच्यानंतर रंगमंचावरती जे तांत्रिक गोष्टी वापरणारे आहेत त्यांनी जी मेहनत केली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द काम थांबवतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता येत आहे आदरणीय रविराज व्हिडिओ साहेब, कल्याण येतो. सॉरी, माफ करा. तिसरे परीक्षक आदरणीय रवींद्र सावंत साहेब ते सुद्धा आपल्याशी संवाद साधतायत. जास्त काही बोलत नाहीये कारण दोन्ही परीक्षकांनी सांगितलंय सगळं. तुमचा वेळ नाही घेणार आहे, पण जसं दोघांनी सांगितलं त्याप्रमाणे की नाटक एक शास्त्र आहे, त्या शास्त्राचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग ते नेपथ्य असो, रंगभूषा असो, वेशभूषा असो, प्रकाश योजना असो, संगीत असो, जे काही आहे त्या सगळ्यांचं चांगलं मिश्रण होणं गरजेचं आहे. म्हणजे एक साधं जसं आपण घरात चहा बनवतो ना, चहा, त्या चहाला जसं किती कप चहा बनवायचे त्या प्रमाणानुसारच पाणी घ्यायचं असतं, तेवढी चहा पावडर, तेवढीच साखर आणि त्या प्रमाणात दूध. हे मिश्रण जसं योग्य झालं तर चहा चांगला होतो. तसंच नाटकाचंही आहे. आवाज आहे, दीक्षण आहे, तुमचे शब्दोच्चार आलेच पाहिजे सगळ्यांचे चांगले. कारण प्रेक्षकांना, परीक्षकांना तुम्ही काय बोलतात ते कळलं पाहिजे. रडताना आपण रडण्याचा अभिनय करा, पण आवाज, आपले शब्दोच्चार स्पष्ट ठेवून ते परीक्षकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. या सगळ्या गोष्टी यांनी सांगितल्यात. पुन्हा मी सांगणं तसं काही गरजेचं नाही आता, पण ध्यानात असू द्यावं तुमच्या, याकरता पुन्हा बोलतोय. तसंच कामगार कल्याण मंडळाचे आभार मानतो की त्यांनी या इथे परीक्षक म्हणून आम्हाला संधी दिली. आज 70 वर्ष अविरतपणे ही स्पर्धा चालू आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेचं हे 63वं वर्ष होतं. त्यापेक्षाही 7 वर्ष जुनी ही स्पर्धा आहे आणि अजूनही अविरत आहे. आणि जे काही आम्ही पाहिलं या 19 दिवसात, तर उत्स्फूर्त असा प्रेक्षकांचा प्रतिसाद तर होताच, पण नाटकही एकापेक्षा एक अशी चांगली झालेली होती. बरोबर आम्हाला तिन्ही परीक्षकांचं म्हणजे काय म्हणतात ते गोची होते म्हणतात ना, तसा प्रकार झालेला की काय निवडायचं आहे अजून, आपण कुठल्या नाटकाला संधी द्यायची, कुठलं पहिलं, कुठलं दुसरं. एकंदरीत आम्ही समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रिझल्ट तयार केलेला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पारितोषिक वितरणही होणार आहे. सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन आहे. ज्यांना बक्षिसं नाही मिळाली त्यांचंही अभिनंदन आहे, कारण इथपर्यंत येऊन त्यांनी त्यांची कला सादर केली हेही नसे थोडके, कारण ते महत्वाचं असतं. तुम्ही रंगमंचापर्यंत आलेच पाहिजे तर तुम्हाला बक्षिसं मिळतील. पुढच्या प्रयत्नात निश्चित मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी, स्पर्धेचा दर्जाबद्दल बोलायचं होतं म्हणून सांगतो. ह्या कामगार कल्याण केंद्राची जी नाटकं झाली तर हाऊसफुलचा बोर्ड लागला, हाऊसफुलचा बोर्ड. इतके दर्जा नाटकं झाली कामगार कल्याण केंद्राच्या इतिहासात हाऊसफुलचा नाटक आहे. आणि हे सर्व श्रेय आमच्या पाटील साहेबांना द्यावं लागेल, त्यांनी प्रस्तुत केली होती. धन्यवाद सर. यानंतर मंडळाचे कल्याणाचे आदरणीय रविराज साहेब आपल्याशी संवाद साधतील. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभाग आणि या विभागाअंतर्गत आज 70व्या प्राथमिक नाट्य महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. व्यासपीठावर आमचे मित्र बालचंद्र बेहरे साहेब, या क्षेत्रातले ऑथॉरिटी जनार्दन लवंगारे सर, तिन्ही परीक्षक यांनी अतिशय पोटतिडकीने
उपस्थितांना मार्गदर्शन केलं असे श्री अनंत पेडणेकर, श्री रवींद्र सावंत आणि श्रीमती ज्योती निसाळ, आमच्या या विभागाचे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त नितीन पाटील, सर्व स्टाफ, याशिवाय तेवढ्याच मुला मुलांची मंडळी समोर बसलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे गुणवंत कामगार आहेत, मंडळावर नेहमीच प्रेम करणारी जी अनेक मंडळी मी नियमितपणे या सभागृहात पाहतो अशा प्रांजल जाधव मॅडम आहेत, जेकी सागरे मॅडम आहेत, सचिन आवटी, गजानन कराळे, शिवाजी शिंदे, रवींद्र आवटी, यांचे सत्यवान भास्कर, गोपाल पाटील, अजय दळवी आहेत, प्रभार कांबळे आहेत. आणि या कार्यक्रमाचे जे उत्सवमूर्ती आहेत ते सर्व रंगकर्मी, या सर्वांना माझा नमस्कार. खरं तर सरकारी कार्यालयाबाबत आणि यंत्रणांबाबत आभावाने चांगलं बोललं जातं आणि पाटील साहेब मी तुमचं अभिनंदन करतो की तुमच्याबद्दल सर्व परीक्षकांनी अतिशय चांगला मार्गदर्शन केलं. आज काल पाटील माझ्याकडे आले होते आणि रिझल्ट डिक्लेअर करायचा होता. तो रिझल्ट मी पाहिला, मी अवाक झालो, कारण 1, 2, 3 नंबर जे आहेत ते पॉइंट नॉट म्हणजे 80 पॉइंट, 80.90 अशी एवढी अटीतटीची लढत या सर्व नाटककार जेवढे होते, जेवढे संघ सहभागी झालेले त्यांच्यामध्ये झाली. ही खरी परीक्षा ही परीक्षकांची होती असं मला वाटतं आणि मी परीक्षकांचं अभिनंदन करतो. कारण जेवढे काही मी 19 नाटकं, बरोबर ना, 19 नाटकांचं मी एक सर्वांचे मार्क मी पाहिले आणि असं काही फारसा मतभेद किंवा असं खूप अंतर दिसून आलं नाही मला. एक 5-10 मार्कांचा फरक तिन्ही परीक्षकांच्या, एखाद्या 2 मार्कांचा, मॅक्झिमम 5 ते 10 मार्कांचा फरक. तर असं एक जिन्सीपणा परीक्षकांमध्ये त्याच वेळी असू शकतो की अतिशय गुणवत्तापूर्वक सादरीकरण त्यांच्या समोर ज्यावेळी होईल त्याच वेळी असं संभवतं असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी मी खास करून सर्व सहभागी संघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विजेत्यांचं अभिनंदन करणारच आहोत, ठरलेले नाही ते देखील अभिनंदनास पात्र आहेत असं माझं ठाम मत आहे. याशिवाय काही परीक्षक मंडळींनी, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने गेली 70 वर्ष अविरतपणे जी काही एक प्लॅटफॉर्म, जे व्यासपीठ कामगार क्षेत्रातील आणि खास करून कामगार कुटुंबीय असतील, कामगार असतील स्वतः, त्यांना उत्तम दिलं आणि त्याचा मला फार अभिमान वाटतो. मी गेली 4 वर्ष या मंडळाशी संबंधित आहे आणि ही माझी 3री स्पर्धा आहे. 22, 23, 24, 25. तर या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात होतात. अतिशय चांगले कलाकार या व्यासपीठाने या नाट्यसृष्टीला दिलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ हा एक भाग आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि याच्यातून मी असं मागच्या वर्षी मला वाटतं की आपल्याकडे अंतिम नाट्य महोत्सव झाला. सोनाली कुलकर्णी मॅडम आलेल्या होत्या, कोल्हे साहेब होते, अविनाश कोल्हे साहेब, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय भरभरून बोलले आणि खास करून मला या व्यासपीठाचं म्हणजे या विक्रोळी कंदमाल नगरचं जे आमचं नाट्यगृह आहे याचं कौतुक याच्यासाठी मला करायचं आहे. जेवढ्या तोलाबोलाचे कलाकार इथं सादरीकरण करतात तेवढ्याच तोलाबोलाचे प्रेक्षक या ठिकाणी लाभतात आणि आमच्या मंडळाच्या इतिहासात अतिशय रेअरली अशी घडणारी गोष्ट आहे की हाऊसफुल व्हावं एखादं प्रायोगिक नाटक, ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि या कंदमाल नगरच्या लोकांना याची किती जाण आहे, किती गर्दी आहे नाटक या क्षेत्राचे, त्याच्याबद्दल मी तुम्हा सर्वांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. आज अनेक सरांचं योगदान ऐकायचं, सगळे त्या क्षेत्रातली मंडळी तुमचं ऐकण्यासाठी निश्चितपणे उत्सुक असतील, त्याच्यामुळे मी फारसा वेळ या ठिकाणी घेत नाही. या आमच्या नितीन पाटील साहेबांची जी सगळी टीम आहे त्यांचं
मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जेवढे संघ विजेते ठरले, जेवढे कलाकार त्यांना वेगवेगळ्या त्या कॅटेगरीमध्ये जी पारितोषिक मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळाली नाही त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. कारण त्याचं कारण मी आधी सांगितलंय की जे काही रिझल्ट आलाय खरोखरच अतिशय आटीतटीची लढत या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते आदरणीय दामोदर साहेब यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी आम्हा सर्व नाट्य कलावंतांना आपल्या अनुभवाचे 2 सिद्ध बोल द्यावेत आणि आम्हाला उपकृत करावं. व्यासपीठावर उपस्थित कामगार आयुक्त साहेब, तसेच सहाय्यक आयुक्त नितीन पाटील साहेब आणि इतर मान्यवर, शिवाय परीक्षक मंडळी आणि उपस्थित रसिक, मी विक्रोळी विभागातच राहत असल्यामुळे मी गेली कित्येक वर्ष सातत्याने या नाट्य स्पर्धेला उपस्थित राहत असतो. खरं तर 70 वर्ष अविरतपणे एखादा उपक्रम चालू ठेवणं ही फार कौतुकाची गोष्ट आहे. ती सरकारी लेवलवरून चालवणं म्हणजे केवढी अवघड गोष्ट आहे. पण कामगार कल्याण मंडळाने हे काम केलेलं आहे आणि 70 वर्ष हे नाट्य चळवळ चालू ठेवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. आता स्टेजवर उपस्थित आहेत महत्वाचे मान्यवर मंडळी आणि समोर प्रेक्षकांमध्ये सुद्धा आमचे सहभागी आहेत. बाकी काही मान्यवर लोक आहेत. एक महत्वाचा मुद्दा मी या संधीचा फायदा घेऊन बोलू इच्छितो की मगाशी जसं सांगितलं की एक नाटक कामगार स्पर्धेमधलं नाटक हाऊसफुल झालं ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे या कन्नमवार नगरमध्ये मराठी प्रेक्षक भरपूर आहेत, पण दुर्दैवानं चांगलं थिएटर नाही. तर या नाट्यगृहाच्या देखभालीबाबत आणि दुरुस्तीबाबत काहीतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे. एक तर इथली आसन व्यवस्था चांगली झाली पाहिजे, साऊंड सिस्टीम चांगली झाली पाहिजे, आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोहोचला पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. संपूर्ण खरं तर एवढी मोठी जागा आहे, जमीन मिळणं सुद्धा अवघड असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उपलब्ध जागा आहे तिथे मोठं नाट्य थिएटर बांधायला काय हरकत आहे. आणि शासनानं मनावर घेतलं ते काम निश्चित होईल आणि तुम्ही लोकांनी हा प्रस्ताव सरकारसमोर मांडावा अशी मी विनंती करतो. नाट्य स्पर्धेविषयी बोलायचं तर मी जवळून जे निरीक्षण केलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्याचदा नाट्य संहिता निवडतानाच काही वेळा गफलत होते की मोठमोठे पल्लेदार वाक्य आहे, भाषा सौंदर्य आहे म्हणून एखादं नाटक निवडणं हे काही बरोबर नाही. तर त्यावेळी हा विचार झाला पाहिजे की आपल्याकडं उपलब्ध असलेला नटसंच कसा आहे, कलावंत कसे आहे, त्यांना ते पेलेल का याचा विचार झाला पाहिजे. अगदीच उदाहरण द्यायचं तर नटसम्राट सारखं नाटक जर समजा बसवायला घेतलं तर त्याआधी हा विचार केला पाहिजे की आप्पासाहेब देवळकरांची भूमिका करणारा नट आपल्याकडे आहे का, तेवढी भाषा येणारे इतर सोबती आहेत का. तर मूळ संहिता निवडण्यापासूनच गंभीरपणे विचार केला पाहिजे. तरी सुद्धा या नाटकांनी
लोकांना आनंद दिला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यांना बक्षीस मिळाले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळाले त्यांनी पुढच्या वेळी प्रयत्न करावा अशी अपेक्षा करतो. मला बोलवलं आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता येत आहे सहआयुक्त गट महाराष्ट्र शासन तथा परिवहन व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा आदरणीय श्री भालचंद्र बेहरे साहेब. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या 17व्या नाट्य महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री रविराज निगवे साहेब, कामगार कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, तर सर्व उपस्थित या नाट्य स्पर्धेसाठीचे परीक्षक श्री आनंद पेटेकरजी, श्री रवींद्र सावंत, श्रीमती ज्योती मिसळ मॅडम आणि आत्ताच आपण ज्यांचं मार्गदर्शन ऐकलं असे ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते श्री जनार्दनजी लवंगारे साहेब, या ठिकाणी उपस्थित सहाय्यक कामगार आयुक्त कल्याण आयुक्त श्री नितीन पाटील साहेब, त्यांची सर्व टीम, सर्वच उपस्थित, समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ नाट्यकर्मी, प्रेक्षक आणि या नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी झालेले कलावंत, त्यांचे तंत्रज्ञ, त्यांचे सर्वच दिग्दर्शक असलेले त्या सर्वच उपस्थित तांत्रिक आणि इतरही कर्मचारी वर्गांना कामगार कल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणं आणि त्यांचं सातत्य टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विविध शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये जे काही होतकरू कर्मचारी आहेत, जे हौशी कलावंत आहेत, ज्यातून पुढे आपल्याला चांगले व्यावसायिक कलावंत निर्माण होऊ शकतील, त्यातले रंगकर्मी निर्माण होऊ शकतील, असे जे सर्व सहकारी असतात ते एकत्र येऊन, आता मी गेल्या 3 वर्षांपासून ठाण्याच्या परिवहन सेवेमध्ये तिथं महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत असताना जे कर्मचारी आहेत, म्हणजे जे आमचे कलावंत जे आहेत त्या ठिकाणी, ते ड्रायव्हर्स, चालक आहेत, बसचे कंडक्टर्स आहेत, काही त्या ठिकाणी मेकॅनिक वर्गातले कर्मचारी आहेत, वर्ग 4 कर्मचारी आहेत, यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सुप्त कलागुण असतातच. त्याच्या मग हे कलागुणांना कुठेतरी वाव व्हावा, प्रदर्शन व्हावं त्याचं, या निमित्ताने मग त्या दरवर्षी अशा प्रकारच्या या कामगार कल्याण मंडळाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे त्यांनी दरवर्षी स्पर्धेत सहभाग नोंदवण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा दरवर्षी काही छोटे मोठे कार्यक्रम, महिला मंडळाचा असेल, महिलांचा, पुरुषांचा, असे विविध कलागुणांचे कार्यक्रम घेत असतात आणि त्या माध्यमातून त्यांच्यातल्या या गुणांना वाव मिळतो. यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहन देत असतो. त्यांना काही जी आवश्यक मदत आहे ते देखील त्या कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून दिली जाते. त्यांच्यातल्या काही तालमीसाठी सुट्यांची उपलब्धता असेल, या सगळ्याच बाबी ज्या कार्यालयाने निश्चित केल्या तर त्यातूनच हे जे काही भविष्यातले चांगले कलावंत निर्माण होण्यासाठीची जी प्रक्रिया आहे आणि कलाकारांच्या अंगीभूत असलेल्या गुणांचं प्रदर्शनासाठी त्यांना जी संधी आहे ही जर उपलब्ध होऊ शकेल तर निश्चित अजून जास्तीत जास्त सहभाग. आता गेल्या 6 जिल्ह्यांमधून केवळ 19 नाटकं त्या ठिकाणी झाली. पूर्वी फार मोठ्या प्रमाणात जास्तही होत असतील, कारण आता व्यावसायिक नाट्यभूमी आहे, त्याचप्रमाणे चित्रपट आहे, TV आहे, या माध्यमात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे ही संधी आहे मुलांना असतील, महिलांना असतील आणि इतरही कलाकारांना या संधीचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे. त्यामुळे या रंगभूमीवरच्या नाटकासाठी परिश्रम जे घ्यावे लागतात ती कमी घेण्याची काही जणांची ठिकाणी मानसिक त्रास होऊ शकते. त्यामुळे देखील स्पर्धेचा सहभाग कमी असेल. असो, या मी काही फार मोठा नाट्य समीक्षक किंवा नाटकातलं कळणारा असा व्यक्ती नाही, परंतु जे कलेला वाव देणं गरजेचं असतं ते देण्यासाठी निश्चित प्रयत्न हे शासनाच्या एका विभागामार्फत मी ज्या ठिकाणी कार्यरत राहील त्या ठिकाणी अवश्य करीन. तर या नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी सर्वच नाटकाचे जे काही कलावंत आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा. ज्यांना बक्षीस मिळालेली आहेत सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि भविष्य काळासाठी ज्यांना मिळालेले आहेत त्यांना शुभेच्छा.
आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अशा सहभागी होऊन या स्पर्धांना रंग आणावा अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तो क्षण म्हणजेच पारितोषिक वितरणाचा. आपण पारितोषिक वितरणाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्याकरता कल्याण निरीक्षक आदरणीय श्रीमती सायली नाईक यांना मी विनंती करतो की आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करावे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ठाणे विभागांतर्गत 17वा नाट्य महोत्सव आज इथे संपन्न झालेला आहे असं समजूया. सगळ्यांनी इथे जोरदार टाळ्या होऊ दे. आपण जसं म्हणतो ना दिवाळीत कसं एकदम सण आपला साजरा होतो तसाच हा सण साजरा झालेला आहे. आजच्या या पारितोषिक वितरणासाठी उपस्थित असलेले मान्यवरांचे मी इथे आभार व्यक्त करते. श्री भालचंद्र बेहरे साहेब, सहाय्यक आयुक्त महाराष्ट्र शासन तथा परिवहन व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा यांचे मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे श्री जनार्दन लवंगरे साहेब येथे उपस्थित आहेत. तसं लवंगरे साहेबांचं म्हणायचं म्हटलं तर संपूर्ण 19 नाटकांना त्यांनी त्यांची उपस्थिती दर्शवलेली. प्रत्येक नाटक त्यांनी इथे संपेपर्यंत पाहत होते. त्यांचे मी खरं तर विशेषतः आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे कल्याण आयुक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सर्व कार्यक्रम संपन्न होतात असे श्री रविराज युगे साहेब यांचेही आभार व्यक्त करते. ठाणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त श्री नितीन पाटील साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कर्मचारी जे ठाणे विभागातील आहोत या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली हा सोहळा इथे संपन्न झाला म्हणजे होतच आहे. त्यांचेही आभार व्यक्त करते. विशेषतः विक्रोळीमध्ये साहेबांनी जसे पत्रिका दिले तसेच आम्ही इथे संपूर्ण परिसरात पत्रिकांचं वितरण केलं आणि या पत्रिकेचे वितरण केल्यानंतर त्या पत्रिकेला मान देऊन जे स्थानिक जे सर्व उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी अगदी नावं घेऊन मी त्यांचे आभार व्यक्त करणार आहे. कारण एका शब्दाखातीर आणि एका फोनवर एका मेसेजवर सगळेजण इथे उपस्थित राहतात. श्री प्रभाकर कांबळे साहेब जे गुणवंत कामगार आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. श्री अजय गडवी साहेब आहेत तिथे बसलेले अध्यक्ष गोदरेज श्रमिक संघटना त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांचेही आभार व्यक्त करते. श्री सुनील जाधव जे उपव्यवस्थापक आहेत TMTचे त्यांचे आभार व्यक्त करते. श्री गुणपाल पाटील साहेब गुणवंत कामगार त्यांचे आभार. श्री सत्यवान भास्कर साहेब इथे उपस्थित आहेत. तसेच भास्कर साहेब इतर बाकीचे आपले जे भवनातील कार्यक्रम असतात त्यालाही उपस्थिती ते दर्शवतात त्यांचेही आभार व्यक्त करते. श्री रवींद्र ओटी साहेब जे गुणवंत कामगार ज्येष्ठ रंगकर्मी आहेत त्यांचे आभार व्यक्त करते. माननीय श्री शिवाजी शिंदे साहेब जे अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्यांचे आभार व्यक्त करते. आज एवढं सर्व मान्यवरांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. तुम्हा सर्वांना बक्षीस वितरण सोहळ्यासाठी यांची सगळ्यांची उपस्थिती आहे. खरं तर खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे. सगळ्यांनी परत एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या कारण तुम्ही जेव्हा स्टेजवर येणार तेव्हा खालून मी सर्वजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत. त्याचनंतर ज्येष्ठ रंगकर्मी श्री गजानन कराळे साहेब, श्री सचिन औटी साहेब जे कन्सल्टंट आहेत त्यांचेही आभार. आमच्या स्थानिक ज्या महिला आहेत श्रीमती केतकी साने मॅडम त्याचप्रमाणे प्रांजल जाधव मॅडम या दोघी जणी पण अगदी फक्त म्हणजे असा तर आमचा संबंध जास्त असं म्हणजे परिसरात असल्या जरी तरी असं कंटिन्युअस आमचं कॉन्व्हर्सेशन नसलं तरी एका मेसेजवर त्या येतात माझ्या प्रत्येक कार्यक्रमांना त्यामुळे त्यांचे खरं तर विशेष आभार. श्री उदय टांसरे जे उद्घाटनाप्रसंगी इथे उपस्थित होते त्यांचे आभार व्यक्त करते. आणि संपूर्ण 19 दिवस ज्यांनी डेकोरेशन लाईट साऊंड पुरवले असे वालावकर संदेश साऊंड सर्व्हिसेस आहेत त्याचप्रमाणे राणे डेकोरेटर्स आहेत ज्यांनी बॅनर पत्रिका वगैरे ज्यांनी प्रोव्हाइड केले आमच्यासाठी असे स्मार्ट ग्राफिक्स या सर्वांचे आभार व्यक्त करते. तुम्हा सर्व कलाकारांनाही तुम्हा सर्व कलाकारांचेही आभार व्यक्त करते. याच्यामध्ये एक नाव राहून गेलं आपलं सरनोबत साहेब इथे ज्येष्ठ नागरिक आमचे उपस्थित आहेत त्यांचेही आभार. खरं तर नाव राहिले असेल तरी आम्ही मनातच आहोत
त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करते आणि हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं जाहीर करते. बक्षिसासाठी सगळ्यांनी तयार यायचंय. जेवढे संघाचे जेवढे कलाकार असतील सगळ्या संघांनी वर यायचंय. सारखं सारखं बोलवायला लावू नका, पटापट यायचंय. धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला, संपला असे जाहीर करून आपण घरी निघूया असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. बरोबर ना? झाले, पाहुण्यांची भाषणं झाली, स्वागत झालं, मनोगत झालं, सगळं झालं. आता काहीच राहिलेलं नाही ना. बक्षीस तर राहिलेली तिथे घेऊयाच ना. सो सगळे तयार आहेत ना? कोण तयार नाहीये? कोण तयार नाहीये? चल, आजच्या कार्यक्रमाचे परीक्षक आहे आदरणीय सावंत साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या विभागाची आपण पारितोषिके द्यावीत. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तृतीय क्रमांक, कामगार कल्याण केंद्र शहाड वेदनेच्या माऊसवर चेतन पवार. तृतीय क्रमांक, कामगार कल्याण केंद्र वाघे स्टेट बिमोड मुळासकट संजय सोनवणे. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम क्रमांक, कामगार कल्याण केंद्र मालवण संपय सुहास बोरुडकर. आपल्या उजव्या बाजूला म्हणजे स्टेजच्या डाव्या बाजूला कामगार कल्याण केंद्र टिळक नगर इन सर्च ऑफ ब्रह्मदीप जाधव. काय दिसतंय का? द्वितीय क्रमांक, कामगार कल्याण भवन शेतोळी गेला तो शेवटचा आनंद पवार. सर्वोत्कृष्ट प्राप्तीसाठी प्रथम क्रमांक, कामगार कल्याण केंद्र मालवण विजय चव्हाण. नाटक संपय. त्यानंतर सर्वोत्कृष्ट नेपथ्य या विभागाची पारितोषिक देण्याकरता मी आदरणीय विविध साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारितोषिके द्यावी. सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय क्रमांक, इन सर्च ऑफ कामगार कल्याण केंद्र बक्षीस आहे साहिब सत्कर्णी आणि ब्रह्मदीप जाधव. दोन आहेत विभागून आहे, साहिब सत्कर्णी आणि ब्रह्मदीप जाधव. दोघे साहिब नाही आलेले, दोघेही नाही आलेले. कोण आहे? एकच आहे, दुसरे सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय क्रमांक, कामगार कल्याण भवन विरोधी मेला तो शेवटचा भारत जगदने आणि उमेश पेठारे. इतर जणांची जोडी तसेच नेपथ्याची सुद्धा जोडी आता प्रकाशात ठेवण्यात आलेली आहे. भारत जगदने उमेश पेठारे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या विभागाची पारितोषिक देण्याकरता मी बेहरे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिके द्यावी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन तृतीय क्रमांक, पुन्हा एकदा भरत जगदाणे आणि शैलेश फणसगावकर. मेला तो शेवटचा होता, कामगार कल्याण भवन विकोडी.
जगदीश सर प्रमाणपत्र घेऊन येणार तिकडे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वाघळे एस्टेट बिमोड मुळा सकट विजय पाटील. विजय पाटील त्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम क्रमांक मी लग्नगारे साहेबांनी विनंती करेल आपल्या शुभार्थी द्यावं. प्रथम क्रमांक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन कामगार कल्याण केंद्र मालवण नाटक संपय सुहास वरुणकर. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती की आपल्या शुभार्थी पारितोषिके द्यावी. उत्तेजनार्थ अभिनय महिला विभाग उत्तेजनार्थ 5वा क्रमांक खुला बाळात वर्तकनगर निर्मला काळे आले का केंद्र लवकर या. आपल्याला सगळ्यांना रिझल्ट माहिती आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी तयार राहा. वेळ घालू नका, तयार राहा. उत्तेजनार्थ 4था क्रमांक वेदनाचा मुस्कर शहाड केंद्र प्रणाली पवार आले का बाई. प्रणाली पवार आहे का पटकन इकडनं. उत्तेजनाचा महिला विभाग तृतीय क्रमांक आरती आंबाडे षटक प्रतिष्ठाठ्य टागोरनगर. षटक प्रतिष्ठाठ्य आरती आंबाडे. उत्तेजनाचा द्वितीय क्रमांक कामगार कल्याण विक्रोळी मेला तो शेवटचा होता कविता जाधव. गिरजाची भूमिका. आणि उत्तेजनाचा प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र कणकवली द कॉन्शियस क्षमा अनंत वैद्य. कणकवलीचं कोणी आलंय का? कणकवलीचं कोणी नसेल तर जरा कणकवलीचं कोणी नाही आलंय कोणी कणकवलीचं नाहीये. नाही ठीक आहे. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनय महिला विभाग तृतीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र वाघळे एस्टेट बिमोड व सकट शरयू कांबळे. द्वितीय क्रमांक कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी ॲनिमल प्लॅनेट गौरव पोहाणे. सुंदर अशी भूमिका सादर केली निमाची. आणि प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र मालवण संपाई श्रद्धापुरम. उत्तेजनाचा अभिनय पुरुष विभाग 10वा क्रमांक टिळकनगर केंद्र इन सर्च ऑफ प्रितेश मांजलकर. उपस्थित आहे का प्रितेश? कोणी आहे का? केंद्र प्रमुखांनी या त्यांच्या वतीने स्वीकारतात बक्षीस प्रितेशच्या वतीने. 9वा क्रमांक उत्तेजनाचा कामगार प्रसाद पिंगुळी. तुम्हाला काय वाटतं
योगेश मनोहर कुलकर्णी आलंय का कोणी पिंपळीचं? आठवा क्रमांक कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी ॲनिमल प्लॅनेट शिवराम गावडे. अभिनंदन गावडे. राज्याला यांचं पहिलं नाटक पहिल्या क्रमांकाने आलेलं आहे. 7वा क्रमांक कामगार कल्याण केंद्र टिळकनगर इन सर्च ऑफ रोहन हर्षवर्धन. टिळकनगरची टीम नाहीये. 6वा क्रमांक उत्तेजनाचा 6वा वर्तकनगर केंद्र फुले आबाळा विशाल तांबे. 5वा क्रमांक कामगार कल्याण भवन आनंदनगर देवदार फॅमिली सागर शिंदे. या पटकन. 14 क्रमांक कामगार कल्याण केंद्र पनवेल ही वाट काटेरी अक्षय सानप. 3 क्रमांक कामगार कल्याण केंद्र टागोर नगर प्रथम प्रतिष्ठाठ्यम प्रसाद वैद्य. 6 प्रतिष्ठाठ्यम प्रसाद वैद्य. 2 क्रमांक उत्तेजनार्थ कामगार कल्याण केंद्र सावंतवाडी गाव आहे रवींद्र हळदणकर. सावंतवाडीचे कोणी आले? या रवींद्र हळदणकर. आणि उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र कुडाळ मुक्काम पोस्ट भोकरवाडी जयराज गुरुनाथ कुडाळकर. कुडाळचं कोणी आलंय का? आणि सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष 3 क्रमांक कामगार कल्याण भवन विक्रोळी मेला तो शेवटचा होता साहिल कांबळे. लवकर साहिल. मुलाचा रोज केला होता इंदर. 2 क्रमांक कामगार कल्याण केंद्र वाकई ठाणे बिमोड व सकाळ अर्जुन नाईक. अर्जुन नाईक ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा. जोरदार टाळ्या. पाटोळे. आणि प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र मालवण नाटक संपय प्रमोद तांबे. आणि ही स्पर्धा कामगारांसाठी असते, कामगार लेखकांसाठी असते. त्याला विशेष गुण असतात आणि हे आमचे कामगार लेखक असेच बहरत जातात. आणि यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पारितोषिक होतं. जेवढ्या संहिता सादर झाल्या त्यापैकी कामगारांच्या संहिता निवडून त्यातील सर्वोत्कृष्ट लेखक निवडला जातो. आणि या वर्षीचा सर्वोत्कृष्ट कामगार लेखक आहे MSCB म्हणजे महाराष्ट्र राज्य वीज वितरण परिवहन महामंडळाचे कामगार कल्याण केंद्र वर्तक येथे नाटक सादर करणारे खुले आबाळा दीपेश सावंत. दीपेश नाहीये? दीपेश नाही आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीये. यानंतर अर्थातच तयार हवी सर्वोत्कृष्ट नाट्यप्रयोग या विभागाच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या समोर असते ही 5ही बक्षिसं आपण द्यावी. सर्वोत्कृष्ट नाटक उत्तेजनार्थ 2
कामगार कल्याण केंद्र टिळक नगर इन सर्च ऑफ. संपूर्ण टीम या तयार राहा. पुढच्या टीम सुद्धा तयार राहा. रत्नागिरीची टीम आली असेल तर तयार राहा. रत्नागिरीची टीम आहे ना, तयार आहे ना. 2 3 4 5 6 8 12. ठीक आहे. ओरिजिनलचा प्रथम क्रमांक कामगार कल्याण केंद्र रत्नागिरी ॲनिमल प्लॅनेट. या पटकन या. त्यांना खाली बसणं शक्य तरी खाली बसा, म्हणजे सगळेजण फोटो येतील. फोटोग्राफरला जास्त त्रास होणार नाही. प्रथम क्रमांक ॲनिमल प्लॅनेट. मालवण मध्ये होत. सर्वोत्कृष्ट नाट्यप्रयोग तिसरा क्रमांक आहे ना. गेले 2 4 8 10 12 15 20 ओके. ठीक आहे. तृतीय क्रमांक कामगार कल्याण भवन विक्रोळी. मेला तो शेवटचा होता. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ठाणे विभागाचा प्रतिनिधित्व करणारा अंतिम नाट्य महोत्सवाकरता जाणारा हा संघ म्हणजे कामगार कल्याण भवन. पुणे ते होणाऱ्या अंतिम नाट्य महोत्सवाकरता निवडला गेलेला संघ कामगार कल्याण भवन विक्रोळी. गेला शेवटचा. आणि ठाणे विभागाचं नेतृत्व करणारा दुसरा आणखी संघ जो या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा आलेला आहे. या गाडीवाले दादा विमोट मुळासकट कामगार कल्याण केंद्र वाघे येथे ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा. जोर प्रकार सर्व कामगार बंधूंचं स्वागत. सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई रंगदेवता आणि व्यासपीठावरील मान्यवर, तसेच प्रेक्षक मित्र, तसेच माझे संघ सहकारी मित्र, आज भले आमची झंपाईची टीम आज इथे उपस्थित नाही, तरी सुद्धा आमच्या या यशामागे माझे जे संघ मित्र होते, जे आमचे स्पर्धक संघ मित्र होते, त्यांचा सुद्धा या आमच्या यशाच्या मागे त्यांचा वाटा आहे. जर ते आमच्या सोबत जर स्पर्धेला उभे नसते तर आम्ही त्यांच्याबरोबर स्पर्धा करून आम्ही याच्यापर्यंत पोहोचलो नसतो. म्हणून मी माझ्या संघाच्या वतीने मी माझ्या सगळ्या स्पर्धक संघातील प्रत्येक एका प्रतिनिधीला मी अशी विनंती करेन की त्यांनी आमच्यासोबत या बक्षिसाचा स्वीकार तुम्ही आमच्यासोबत करावा, ही मी माझ्या संघातर्फे आणि माझी इच्छा व्यक्त करतोय. धन्यवाद. स्वीकारतायत त्यांचा संपूर्ण संघ नाहीये, परंतु फोटोरूपी आपली कीर्ती उरेल आणि आपण स्मरणात राहाल. प्रत्येक संघाचे एक एक कलाकार यावं. आपल्या सर्वांच्या डाव्या बाजूला म्हणजे रंगमंचाच्या उजव्या बाजूला खाली इथे धनादेश वितरित केले जाणार आहे. अंतिम
फेरी मारून जाणार. फायनली आमचं या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ झालेला आहे या ठिकाणी समोर. आणि काय सांगशील बोल. खूप खूप छान वाटलं. ॲक्च्युली आपल्याला एवढे प्रॉब्लेम्स आले, सगळ्या गोष्टी आल्या आणि आपल्याला अपेक्षित नव्हतं की आपला दुसरा नंबर येईल, पण आलाय. आणि आता फायनलला आता दुसरा नंबर आले, पण फायनलला आम्ही पहिला नंबरच घेऊन येणार, त्याशिवाय आम्ही मुंबईला रिटर्न येणार नाही. आमची फायनल आहे पुण्याला, तर तुम्ही पुण्याला बघायला या. नक्कीच नक्कीच. विद्या काय सांगशील. माझं पहिलं नाटक खूप आनंद झाला आणि तुम्ही 21 तारखेला पुण्याला ते पाहायला पाहायला या. हा या 21 तारखेला. ओके. आणि या ठिकाणी समोर आहे ना इथं बक्षीस वितरण समारंभ आता पार पडलेला आहे. तर सगळे जे बॅनर वगैरे आहेत ना सगळे ते आता सगळे आवरावरची कामं चालू आहेत त्यांची. आता टेबल वगैरे सगळं इथं पॅकअप झाले सगळं. आणि या ठिकाणी सगळी टीम आहे, बीमोडची टीम आहे या ठिकाणी सगळी. काय तुझं काय. हा हा हा. मी पण नाटकात काम केलं. कुठल्या नाटकात काम केलंय तू. मी माय फ्रेंड गोरिला नाटकात काम केलं. कुठल्या नाटकामध्ये. माय फ्रेंड गोरिला. माय फ्रेंड गोरिला. ओके मस्त मस्त. शाळेत नाही गेला तू. शाळेत जाऊन नाटकाच्या बक्षीस समारंभासाठी बक्षीस वितरण समारंभ सगळा झालेला आहे. सगळे आर्टिस्ट लोक आलेले आहेत या ठिकाणी. सगळे आर्टिस्ट लोक बसले आहेत. काही आर्टिस्ट लोक आहेत ना त्यांनी मॅमच्या गाडीमध्ये काही जण गेलेत, काही नाही गाड्या आणल्यात. आणि आता सगळेजण निघालोत हॉटेलला काहीतरी निघालोत. बघूया आता काय पुढचा काय प्रोग्राम आहे मला पण माहिती नाही. तर पुढे हॉटेलला काय असणार आहे काय नाही मला पण माहिती नाही. आता बघू. गाडी तर निघाली आता. आम्ही खूप नाटक एन्जॉय केलं आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि पारितोषिक मिळाल्यामुळे सर्वच्या सर्व टीम आनंदी आहे, उत्साही आहे. ओके. आणि पुढच्या तयारीमध्ये आहे. हा 21 तारखेला 21 फेब्रुवारी. आणि आमच्या नाटकाला सेकंड प्राइज भेटलं, त्याच्यामुळे इतका आनंद होतो. त्याच्यामुळे पुढच्या महिन्यात 21 फेब्रुवारीला परत आमचं नाटक येणार आहे पुण्याला. तर कृपा करून सगळ्यांनी बघायला यावं. नक्कीच. नाटक आहे तेव्हा सगळ्यांनी या आणि भरभरून आम्हाला शुभेच्छा. बोलायला सुचत नाहीये. सुजित सकाळी बोलला. सुजित अजून काय सांगशील तू. खूप मजा आली पारितोषिक घेताना आणि पारितोषिक मिळालेलं आहे. पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये आमचं 21 तारखेला पुण्यामध्ये बीमोड हे नाटक आहे कामगार कल्याणचं. हा अंतिम फेरी असणार आहे. सगळ्यांनी नक्की या बघायला. खूप मजा येणार आहे नाटकात काम करताना. खूप जोश आलेला आहे सगळ्यांना आणि आम्ही खूप छान करणार. नक्कीच फायनल मारू आपण. नक्कीच फायनलला पहिलंच येऊ आम्ही. नक्कीच. नमस्कार, मी प्रथमेश पाटील. 17वा कामगार कल्याण नाट्य महोत्सव या स्पर्धेत आम्ही दुसरा क्रमांक मिळवला आहे आणि खूप छान वाटतंय की म्हणजे वाटलं नव्हतं की आमचा दुसरा क्रमांक येईल. की 19 स्पर्धक होते त्यातून आमचा दुसरा क्रमांक आला. तर खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे. आणि आता फायनलमध्ये आमचं सिलेक्शन झालं आहे. तर आम्ही नक्कीच पुण्याला फायनल असेल आमची. नक्कीच त्या फायनलमध्ये आम्ही पहिला क्रमांक कसा आणू याचे आमचे प्रयत्न चालू असतील आणि आम्ही नक्कीच आणू. आम्ही सगळे त्याच जोशाने काम करू ज्या जोशाने आम्ही आत्ता केलं होतं आणि नक्कीच आम्ही पहिला क्रमांक आणू. धन्यवाद. बीमोड मुळासकट हे नाटक जे आहे अतिशय स्फोटक विषयावरती केलेलं आहे आणि न्याय मिळाला नाही तर काय होऊ शकतं या परिस्थितीवर एकदम जळजळीत डोळ्यात अंजन टाकणारं नाटक आहे. आमच्या वागळे आगारातर्फे सादर केलेल्या या नाटकाला 17व्या महाराष्ट्र कामगार कल्याणच्या प्राथमिक फेरीमध्ये 4 पारितोषिक मिळाले. त्यात नाटकाला दुसरा क्रमांक मिळाल्यामुळे हे अंतिम फेरीत केलेलं आहे आणि अंतिम फेरीमध्ये हे नाटक पहिल्या क्रमांकावर आणण्याकरता आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि हे प्रथम क्रमांकावरती येईलच. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम बीमोड या नाटकाचं दुसरं क्रमांक आल्याबद्दल मी सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो आणि आमचा
एक उत्कृष्ट कलाकार स्वप्नील, याचे सुद्धा अभिनंदन करतो. याला पुढे ज्यावेळेला आमचा पुण्याला फायनल राऊंड होईल त्यावेळेला प्रथम पारितोषिक भेटलं पाहिजे, याला उत्तेजनार्थ नाही भेटलं पाहिजे. आणि हे आमचे मित्र मंगेश, त्यांनी बऱ्याच लोकांना टोप्या घातल्या. आता ते स्वतः घालतायत आणि आजही घातल्या इनफॅक्ट. आणि हे आमचे मित्र शरद, नेहमीप्रमाणे ते आमचे संजय दादा. येस. आणि हे सुदर्शन, यांचा सुद्धा इंटरव्ह्यू थोड्या वेळात होईलच. तर सर्व टीमचे मी आभार मानतो की यांनी मला काम करायची संधी दिली आणि पुढे द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त इतकंच म्हणेल की चलो फायनल, उधर भी मचाएंगे, वहीच मेरे को बोल मचाएंगे. आपलं नाटक फायनलला पण 100% येणार आणि आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि कॉन्फिडन्स तर आहेच. आणि आमचे इन्स्पेक्टर साईराज यांची उत्तम भूमिका आहे. आम्हाला जरासा खंत आहे की त्यांचा नंबर नाही आला, पण 100% फायनलला नंबर येईल यांचा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि सगळी टीम खूप छान आहे आणि सगळेजण मिळून काम करतात, हे मला खूप छान वाटतंय. फक्त एकच लास्ट फायनल पण मारून जाऊ. आम्ही फायनल पण मारून जाऊ. 21 फेब्रुवारीला पुण्याला नक्की भेटू. पुण्याचे पब्लिक असतील तर नक्की ऐका. आम्ही येतो 21 फेब्रुवारीला आणि वाजून टाकतोय. नमस्कार. सर्वप्रथम तर मी स्वप्नीलचाच आभार मानेन, कारण की आमचा ज्या दिवशी प्रयोग होता, म्हणजे ज्या दिवशी आमचा नाटकाचा पहिला प्रयोग होता त्या दिवसापासून तो व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागा आहे. आणि प्रत्येकाला नाटकाच्या थ्रू तर आम्ही दिसणारच आहोत, पण या ब्लॉग थ्रू ही दिसावं असं त्याला वाटत असतं. तर तो पण खूप कष्ट घेतो की बस चालू असते, कधी आवाज येतो कधी येत नाही, तर त्याचा आभार. आणि दुसरं एक आठवण, की आमची आठवण म्हणून राहील की आम्ही नाटक कशा प्रकारे केलं, काय केलं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंद तर खूपच आहे की प्राथमिक फेरीमध्ये आमचा 2रा नंबर आलाय. तर त्याची जी खुशी आहे ती खूपच एक लेवलची आहे, कारण की माझ्या या 26व्या वर्षात मी पहिल्यांदा बक्षीस घेतोय. याआधी बक्षीस कधी घेतलं ना, शाळेमध्ये कधी बक्षीस मिळालं नाही, ना कुठल्या फंक्शन मध्ये बक्षीस मिळालं नाही. हे क्षेत्र थोडं आवडीचं वाटलं, म्हणून मग या क्षेत्रात पहिलंच नाटक आणि पहिल्या 2 अंकी नाटकामध्ये द्वितीय क्रमांक म्हणजे हे माझ्यासाठी प्रथम क्रमांकासारखं नाहीये. आणि सांगायचं म्हटलं तर शेवटी हेच सांगेन की जरी आमचा 2रा क्रमांक आलाय तरी पण आम्ही कुठे चुकलो होतो किंवा आमच्याकडनं काय चुका झाल्या होत्या तर प्रेक्षकांना न दिसता पण आम्ही त्या रंगभूमीवर होतो, पण आम्हाला कळत होतं की अरे हा डायलॉग नव्हता किंवा हा चुकलाय किंवा हा याचा फंबल झालाय किंवा हा डायलॉग विसरलाय. हा डायलॉग विसरल्यानंतर ना आता परत आपण मागे तर नाही जाऊ शकत, मग ते परत तिथूनच उचलून नाटकाला पुढे नेणं, या ज्या काही आमच्याकडनं चुका झाल्या होत्या आम्हाला माहिती होत्या. पण आमचं तर आता एकच ध्येय की आता तालीम अशी करायची ना की प्रथम क्रमांकाचंच बक्षीस मिळालं पाहिजे. या लेवलची आमची आता तयारी असणार आहे आणि आम्ही सगळेच करू, कारण की एक ते बोलायचं कुठेतरी म्हटलं पाहिजे की देवाने एक चान्स दिला की तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, तुम्ही केलात म्हणून तुम्ही द्वितीय क्रमांकावर आलात. आणि आता आम्ही एवढी मेहनत करणार ना की आम्ही स्वतःला म्हणजे आमच्या प्रॅक्टिस मध्येच आम्ही ती चूक होऊन देणार नाही की अरे हा फसतोय किंवा हा डायलॉग विसरतो किंवा याच्याकडनं चुकी होते, याचा फंबल पडतो, असं न होऊन देता चांगलं करू. आणि नक्कीच पहिलंच माझं नाटक आणि पहिल्याच नाटकात आम्ही प्रथम पारितोषिक हे घेऊन राहू, म्हणजे राहूच, एवढंच बोलेल सध्या मी. नमस्कार. बीमोड हे नाटक आमचं 2ऱ्या क्रमांकावर आल्यामुळे एवढा आनंद झालाय की खूप म्हणजे खूप सर्व कलाकारांचे पण मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालं त्यांचं तर मन भरून खूप अभिनंदन. आणि ज्यांना नाही मिळालं तरी आम्हाला नाही जरी मिळालं तरी काय असं नाही, पण आम्ही त्याचे भागीदारच आहोत हे असं समजू. एवढं अभिनंदन की एक पहिल्यांदा असं नाटक केलंय आम्ही की मी कधी याच्यापूर्वी नाटक अगोदर केलंच नव्हतं, हे पहिल्यांदा केलंय. मला एवढा शिकायला मिळाले त्याच्यात की खूप. आणि आता येत्या पुढील महिन्यामध्ये 21 तारखेला फेब्रुवारीमध्ये आमचं पुण्याला नाटक असणार आहे, त्याच्यासाठी एवढी खूप प्रॅक्टिस करू. आणि ह्या नाटकासाठी जी मेहनत घेतलेली आहे, लेखक असतील मोहन पानसरे सर, डायरेक्टर असतील
दिग्दर्शक विजय पाटील असेल, या जे लोकांनी असं घडवलंय की यांची जेवढी हे करावी, स्तुती करावी तेवढी कमीच आहे. पण खूप मनापासून सांगतो, खूप छान त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे आणि तिथेही आम्ही नंबर आणण्याचा फुल म्हणजे एकदम कॉन्फिडन्सने सांगणार की प्रयत्न करणार आहोत. आणि आमचे हे सर्व मित्र आहेत, संजय राठोड असतील, गावकरीमध्ये भूमिका यांची, कावळे म्हणून कॉन्स्टेबल पोलीस आहेत सुदर्शन गायकवाड असतील, प्लस प्रशांत म्हणून जे मोबाईल पकडून आता आमच्या व्हिडिओ करतायत स्वप्नील निवाते असतील, इन्स्पेक्टर म्हणून साईराज लादे असतील, बिलाल म्हणून मंगेश गायकवाड यांची भूमिका, अत्यंत सर्वांनी खूप छान प्रकारे भूमिका सादर केलेली आहे. असं सर्वांचंच लखलाभ असो असं मी म्हणतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं खरं नाव संजय लक्ष्मण राठोड. मला बिमोड मुळा सकट या नाटकामध्ये आदरणीय नाटकाचे लेखक श्री मोहन पानसरे सर यांनी एक रोल दिला गावकऱ्यांचा आणि दिग्दर्शक विजय पाटील सर आणि त्याच्यानंतर सगळेच माझे सहकारी मित्र आणि खास करून आपले काकडे काका, त्यांचं एक मार्गदर्शन चांगल्यापैकी लाभलं. मस्त स्टोरी आहे, भनाट, आणि सगळ्या सहकार्याने भनाटपैकी काम केलेलं आहे आणि पहिल्या 3 मध्ये आमचा नंबर दुसरा आलेला आहे. तर आमची अशी तळमळ राहील यापुढे की नंबर 2 वरनं नंबर 1 वर कसं जाऊ शकतो, त्यासाठी आम्ही सगळेच आमची जी टीम आहे बिमोड मुळा सकट ह्या नाटकाची, ती ह्याच्यानंतर उद्यापासनं कठोर मेहनत आणि कठोर परिश्रम करून 2 नंबरचा आमचा 1 नंबर कसा होईल त्याच्यावर आमचा 100% फोकस राहील. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही आता आलेलो मालवण तडकाच्या इकडे जेवणासाठी. हे बघा सगळे लोक, आर्टिस्ट लोक आहेत. आता गाडी इथं पार्किंग केले एका साईडला सर्व्हिस रोड आहे आणि या साईडला गाडी पार्किंग केले आणि बाकीचे आर्टिस्ट लोक येत आहेत आणि बाकीचे आर्टिस्ट लोक आतमध्ये गेलेत जेवणासाठी. म्हणजे आता जेवण आहे आमचे म्हणजे आमचं नाटकाचं 2रा क्रमांक आल्यामुळे मॅडम आम्हाला पार्टी देत आहेत. जे आमच्या ग्रुपमध्ये मॅडम आहेत ते मॅडम आम्हाला पार्टी देतात ह्या हॉटेलमध्ये. मालवण तडका म्हणून हे हॉटेल आहे. पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आलोय आणि इथे या ठिकाणी मालवण तडका, आणि हॉटेल पहिल्यांदाच बघितलंय. म्हणजे डेकोरेशन पण चांगलं केलं आहे आणि मालवण तडका खूप भारी डेकोरेशन केलं. आणि ह्या साईडला बॅनर आहे बघा, आता प्रत्येक खास होईल खास, मस्त बॅनर आहे. आम्ही आता हॉटेलमध्ये आलो मालवण कट्टामध्ये. हे बघा सगळेजण एका रांगेमध्ये बसले, म्हणजे सगळे आर्टिस्ट लोक आहेत. एकाच टेबलवरती एका ॲडजस्ट झालेलं आहे सगळं. आणि इकडे सेल्फी काढतात. यांची काही फोटो हे करून हे भरत नाही, किती फोटो काढले यांनी. आणि हे बघा आत्ता जस्ट आलो, मॅडम तिकडे बसतात बघा. ह्या मॅडम आहेत ना, ह्या मॅडम सगळ्यांना पार्टी देत आहेत आणि बाकीचे लोक त्या साईडला बसलेत आणि ही पूर्ण रांग आहे. आणि हॉटेल दाखवतो तुम्हाला. ए सावकाश जरा पक्या. चलो बाय बाय. फायनली आम्ही वागळे डेपोला आलोय. आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि या साईडला बघा काही मंडळी आहेत आर्टिस्ट लोक. आता सगळेजण जो तो घरी चाललाय, अर्धे मध्येच उतरले आणि त्यांच्या घरी गेले. आता आम्ही वागळे डेपोला आलो. काहींच्या बाईक आहेत, काही भिवंडीला जाणार आहेत बाईक्स आहेत काही लोकांच्या, आणि काही लोक इथलंच आसपासच्या जवळचेच आहेत. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय. आणि हो, काळजी घ्या.